नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, हृदयरोग व मधुमेह तज्ञ. आज आपण डायबिटीसच्या जोखमीच्या घटकाबाबत बघणार आहोत आणि मुख्यत्वे टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीसच्या बाबत आपण बघणार आहोत. टाईप 1 मध्ये काय जोखमीचे घटक आहेत? कौटुंबिक अनुवंशिकता म्हणजे आईवडिलांना असेल तर मुलांना होऊ शकतो. नंतर विषाणूजन्य संक्रमण, अगदी लहानपणीच कुणाला मम्स व्हायरस म्हणा किंवा कॉक्सॅकी व्हायरसचं संक्रमण झालं असेल तर टाईप 1 होण्याची शक्यता वाढते. आणि ऑटोइम्युन डिसीज, त्याला इतर स्वयंप्रतिकार रोग असं म्हणता येईल. दुसऱ्या ग्रंथींच्या रोगामध्ये पानक्रियास पण इन्व्हॉल्व होतो आणि डायबिटीस होऊ शकतो. टाईप 2 चे काय जोखमीचे घटक आहेत? एकतर लठ्ठपणा, नंतर निष्क्रियता, कौटुंबिक अनुवंशिकता तर आहेच, काही वंशामध्ये टाईप 2 हा कॉमन आहे. वय 40च्या नंतर कुणालाही होऊ शकतो. आणि काही ग्रंथींचे रोग, उदाहरणार्थ पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणा, आणि उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल तर हे भाऊभाऊच आहेत. धन्यवाद.